श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3474 वर निरूपण पाहणार आहोत. जळ माझे कर्म वाया केली कटकट, वाया केली कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. कारण प्रत्येक चरणावर आपण अर्थ पाहू. प्रथम महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो. कारण महाराज या अभंगामधून भगवंताला चिडून बोलतात. कारण काय चिडून बोलतात तर महाराज सांगतात की जळो माझे कर्म वाया केली कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. कारण महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये काकडा केला असेल. आता काकडा म्हणजे काय? भगवंताला झोपेतून जागे करण्यासाठी केलेली प्रार्थना किंवा केलेली आरती, त्याला काकडा असं म्हणतात. आता तो जगाचा मालक आहे. कारण तो जगाचा मालक असल्यामुळं तो कधी झोपला आहे आपल्याला माहीत आहे का? तो माहीत नाही. बरं, त्याला कसं उठविलं जातं, कशी हाक मारली जाते, त्या पद्धतीनं जर आपल्या जीवनामध्ये आपण हाक मारली तर त्याला जाग करता येईल. जसं एखादा श्रीमंत मनुष्य, आपण त्याला बोलायचं असं, तो झोपीत असेल, त्याला उठवायचा असेल तर आपण म्हणतो तो कधी झोपलेला आहे. त्याच्यावर आपण त्याला उठविण्याचा प्रयत्न करतो. कारण तो जर पहाटे झोपला असेल तर आपण त्याला उठवायचा प्रयत्न करतो का? नाही. तसं इथं महाराज सांगतात की महाराजांनी जो त्यांच्या जीवनामध्ये काकडा केला. काकडा हा कार्तिक महिन्यातील शुक्ल एकादशीला प्रत्येक गावामध्ये चालू होतो आणि तो पौर्णिमेपर्यंत चालतो. पहाटे 3 वाजेपर्यंतही भगवंताला केलेली प्रार्थना, आराधना म्हणा. त्यामध्ये 3 मंगलचरण आहेत. कारण या 3 मंगलचरणामध्ये कोणते अभंग म्हटले जातात? जोगी आहे, दळण आहे, मुका आहे, बैरा आहे, जाती आहे, भोपाळी आहे, वासुदेव, आंधळा, पांगळा असे विनवरी पर अभंग आणि गवळणी त्या भगवंताची विनंती केली जाते. कारण कशासाठी? कारण त्या भगवंताची प्राप्ती होवी म्हणून प्रत्येक गावामध्ये हा काकडा केला जातो. कारण हे थंडीचे दिवस असतात. कारण जुन्या काळामध्ये तर भयानक थंडी होती. पहाटे 3 वाजता उठायचं, परत स्नान करून त्या मंदिरामध्ये जाऊन नित्य नियमाने त्या भगवंताची आराधना करायची. तर हे मनाच्या विरुद्धच आहे. प्रत्येक मनुष्याचं मन तयार होतं का त्या टायमाला? अजिबात आपलं मन तयार होत नाही. कारण मन म्हणतो झोप. हे मनाला तुम्हाला ते तयार करून जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये काकड्याला जातो. मग कोण प्रत्येक मनुष्य त्यांच्या जीवनामध्ये, काही मनुष्य निरंतर काकडा करणारे काही महात्मे आहेत. काही जण 10 वर्षे, काही जण 20 वर्षे, काही जण 50 वर्ष झालं. आपण आता म्हणतो आमच्या गावामध्ये 50 वर्ष झालं काकडा चालू आहे. नुसता काकडा चालू आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये भागणार नाही. महाराज जसं म्हणतात, चिडून बोलतात, जळो माझे कर्म. महाराज म्हणतात माझ्या कर्माला आग लावो. ती काय म्हणतात? जळो माझे कर्म तैसे झाली कटकट. ती भजन झालं नाही, ती प्रार्थना झाली नाही, ती माझ्या जीवनामध्ये कटकट झालेली आहे. असं स्वतःचा अनुभव काय सांगतात महाराज की मी संताच्या मुखावाटा ऐकलं होतं की भगवंत फार दयाळू आहे. एका हाकेला तो धावून येतो. पण माझ्या जीवनामध्ये तसा झाले तैसे तट नाही आले अनुभवा. म्हणजे माझ्या अनुभवाला त्या भगवंताची प्राप्ती झाली नाही किंवा मला त्या भगवंताचा माझ्या जीवनामध्ये अनुभव आला नाही, असं महाराज अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, आता पुढे धीर काय देऊया मना, देऊया मना, ऐसे नारायणा पेरिले ते पाहिजे, ऐसे नारायणा पेरिले ते पाहिजे. कारण आता ह्या 2ऱ्या चरणामध्ये आता शब्द महाराज वापरतात. आता हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये मी माऊलीने जो आता हा शब्द वापरलेला आहे तो काहीतरी संकेत देण्यासाठी वापरला जातो. आता हा महाराजांनी जो शब्द वापरला आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण हे संसारामध्ये परमार्थामध्ये आता म्हणलं की काहीतरी, म्हणजे आपण ते लक्ष केंद्रित करण्यासाठी आता देई जे अवधान माऊली म्हणतात. कारण सर्व सुखाशी, म्हणजे
ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी तुम्ही लक्ष द्या म्हणतात. आता देई जे अवधान, अवधान म्हणजे लक्ष. तसं हे महाराजांनी आता हा शब्द जो वापरला आहे तो कुणाला वापरला आहे? आता पुढे धीर काय देऊया म्हणा. कारण हे मन आधीच सांगू लागतं की बाबा हे भगवंत कुठं दिसतच नाही तर तू कशाला त्या भगवंताच्या नादाला लागलास, असं मन प्रत्येक मनुष्याचं आपल्याला बोलत असतं. मग त्या मनाच्या विरोधात जाऊन आपल्या जीवनामध्ये आपण काकडा केलेला असतो. मग ते मनच हसत असतं. मग आता धीर आपल्या जीवनामध्ये कोणाला द्यायचा आहे? त्या मनाला द्यायचा आहे, किंवा मनाला आपल्या जीवनामध्ये त्याला आपलंसं करायचं आहे, किंवा मन स्वाधीन झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात, आधी मन घेई हाती मग पूजाबा गणपती मन इंद्रियाचा राजा त्यासी सर्व भावे पूजा मन जीवीचा प्रधान मन माझे नारायण. कारण मन एवढं विचित्र आहे. मन आपल्या अधीन केल्याशिवाय ती कारण आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये बी माऊलीने मनाबद्दल आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्याबद्दल भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगतात ते पाहू आपण. इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धे पपरतस्तु सह. कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, कारण इंद्रियपेक्षा मन सूक्ष्म आहे, मनापेक्षा तुमची बुद्धी सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षा तुमचं म्हणजे चित्त सूक्ष्म आहे, चित्तापेक्षा तुमचा अहंकार सूक्ष्म आहे, आणि अहंकारापेक्षा तुमचं आत्मस्वरूप म्हणजे तो सगळ्यात म्हणजे आपलं आत्मतत्व ते सूक्ष्म आहे. मग आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी मनाच्या अधीन इंद्रिय लागतात. आता मनाच्या अधीन इंद्रिय तुमच्या जीवनामध्ये होतात का? ते केलं पाहिजे. बुद्धीच्या अधीन मन इंद्रिय आपल्या जीवनामध्ये लागतं, आणि आत्मस्वरूपाच्या अधीन मन, बुद्धी, इंद्रिये, तुमचं चित्त आणि अहंकार ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये असं तुम्ही अधीन करून घेताल त्या टायमाला तुमच्या जीवनामध्ये खरी भक्ती होते. याच्याबद्दल माऊली अमृत अनुभवामध्ये म्हणतात, आता भक्ती अभक्ती झाले ताटे की पाती कर्माची आवाती मालवनिया. कारण ही तुमच्या जीवनामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार तुमच्या अधीन झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भक्ती, अभक्ती, सत्कर्म, असत्कर्म या सगळ्याची ज्योत तुम्ही मालवून टाकलेली असती, आणि तुम्ही जे कर्म करताल तेच तुमच्या जीवनामध्ये भक्ती होतं, तेच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ध्यान करीत असाल तर तेच, तुम्ही झोपला असाल तर ते ध्यान होतं. असं माऊली अमृत अनुभव प्रकरण 90 वही क्रमांक 39 मध्ये म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे मन अधीन करून घेतल्याशिवाय ते आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेता येत नाही, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, गुणवंत केले दोष जाणायासाठी माझे पोटी बळकट दूषण माझे पोटी बळकट दूषण. अत्यंत महत्त्वाचं चरण आहे. कारण महाराज आपल्या जीवनामध्ये सांगतात की आपल्या जीवनामध्ये कारण भगवंताची प्राप्ती करीत असताना आता पहिल्या चरणामध्ये दोष हे दुसऱ्यामध्ये नाहीत. कारण हे दोष माझ्या जीवनामध्ये मी आत ज्यावेळेस पाहायला चालू केलं सगळे दोष माझ्यामध्ये आहेत. मी तुझी आराधना केली, महिनाभर तुझं भजन केलं, ज्यावेळेस मी माझ्या मनाला अधीन करून घेतल्यानंतर मी माझ्या आत पाहायला चालू केल्यानंतर मला या जगामध्ये दोष दिसायलाच तयार नाहीत. सर्व दोष माझ्यामध्ये आहेत. म्हणून हे भगवंता तू मला जे म्हणजे हे मन इंद्रिय खरं ज्ञान माझ्या जीवनामध्ये दिलंस, त्या ज्ञानामुळं मला आता दोष माझ्यामध्ये दिसायला आहेत. या जगामध्ये कोणामध्येच दोष नाहीत. तुला तर दोष देण्याची काहीच गरज नाही. मी विनाकारण लोकाला दोष देत होतो आणि लोकाला दोष देऊन मी माझ्या जीवनामध्ये
माझ्या आत्मस्वरूपापासून बाजूला जात होतो. आत्ता माझ्या जीवनामध्ये मला खरं ज्ञान झालं. सर्व दोष माझ्यामध्ये आहेत. मी माझ्या जीवनामध्ये दोष काढून टाकल्याशिवाय मला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही, याचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला आपलं चुकतंय कुठं हे ज्या माणसाला कळतं, ज्यानं चूक कबूल केली त्याला माणूस म्हणावा. चूक कबूल करून समोरच्याची माफी मागून चूक सुधारण्याचा जो प्रयत्न करतो त्याला संत म्हणावं. आणि चूक सुधरून जगामध्ये जगाला उपदेश करीत राहतो त्याला देव म्हणावं. म्हणून ह्याच्यावर मी एक जीवनामध्ये चूक कशी राहते आणि चूक सुधारली कशी पाहिजे याच्यावर मी एक उदाहरण देतो. एक राजा होता. तो राजा त्याच्या जीवनामध्ये प्रजाच माझी देव आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये देवाला मानित नव्हता. प्रजाची सेवा करणं हेच माझ्या जीवनामधले कर्म आहे, हाच माझ्या जीवनामधला धर्म आहे असं म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो प्रजाची सेवा करीत होता. पण आता कर्मयोग म्हणा, त्याची पत्नी जी मिळाली त्याला धर्माचं पालन करणारी पत्नी मिळाली. आता अशी पत्नी मिळाल्यानंतर ती बार बार त्याला सांगायली की तुम्ही चांगलं कार्य करता पण तुमच्या जीवनामध्ये धर्माचा तुम्ही स्वीकार करा, असं बार बार ती त्याच्या मनावर बिंबवू लागली. हे बिंबित असताना त्याच्या मनामध्ये आता सतत ती पत्नीची तक्रार ऐकून त्याने एक दिवस ठरवलं की ठीक आहे, मी आता या जगामध्ये सर्वात जो श्रेष्ठ धर्म आहे त्या धर्माचा मी स्वीकार करणार आहे. म्हणून आपण काय करू, सर्व जे धर्मपंडित आहेत त्या धर्माचं कोणता धर्म चांगला आहे, कोणता धर्म श्रेष्ठ आहे, त्या पंडितालाची सभा बोलू आणि त्या पंडिताला योग्य असं बक्षीस देऊ. आणि हे धर्मपंडित ज्यावेळेस ते धर्माचं ज्ञान मला पटवून सांगतील, जो श्रेष्ठ धर्म असेल त्या धर्माचं मी स्वीकार करील असं त्या राजानं दौंडी पुटविलीस. मग त्याला म्हणेल तेवढं बक्षीस देणार होते सर्व राज्यामधले पंडित लोक, धर्मलोक, धर्मगुरू. तिथं राजाला आपला धर्म श्रेष्ठ आहे आणि आमच्या धर्माचा तुम्ही स्वीकार करावा असं प्रत्येक तिथं धर्म मोठमोठे पंडित आले आणि प्रत्येक पंडितानं त्या राजाला आपल्या धर्माचं महत्त्व सांगायला चालू केलं. आपला धर्म किती श्रेष्ठ आहे. मग आपला धर्माचं त्यानं महत्त्व सांगित असताना इतर धर्माला त्यानं कमी लेखलं, इतर धर्माचे त्यानं म्हणजे निंदा केली. प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी, धर्मपंडितांनी आपल्या धर्माचं महत्त्व गाजविण्यासाठी इतर धर्माच्या लोकाला किंवा इतर धर्म या जगामध्ये कमी लेखले, त्याची निंदा केली. हे मात्र राजाच्या मनाला पटलं नाही. हे शब्द राजाच्या जीवनामध्ये लागले. उलट राजा त्याच्या जीवनामध्ये गोंधळात पडला. त्यानं ठरवलं की आता तर वेगळीच भानगड झाली, कोण्या म्हणून धर्माचं मी आता स्वीकार करायचा. मग ते सर्वच पंडिताला त्यानं ती दक्षिणा देऊन पाठवून दिलं आणि त्यानं ठरवलं की आता मला सर्वश्रेष्ठ धर्म कळाल्याशिवाय मला त्या धर्माचा स्वीकार करायचा नाही. असे 10-20 वर्षे राजाचे गेले. हा राज्यकारभार चालू आहे. एक दिवस त्या राजाचे असं एक मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाला गेला असताना एक साधू लांब असा बसलेला, शांत बसलेला साधू दिसला. त्या साधूच्या चेहऱ्यावर एवढं तेज होतं. ते साधू असा एकांत म्हणजे त्या भगवंताचं चिंतन करीत बसलेला होता. हे राजाचं त्या साधूला पाहून राजा हा त्या साधूला आकर्षित झाला आणि ह्याच्या मनामध्ये 10-20 वर्षांनी ही धर्माची जी गोष्ट त्याच्या मनामध्ये होती, सर्वात धर्मश्रेष्ठ कोणता आहे, त्या धर्माचा जो स्वीकार करायचा होता, हा प्रश्न त्या साधूला विचारावा म्हणून तो राजा त्या साधूकडे गेला. साधूच्या पाया पडला आणि पाया पडल्यानंतर त्यानं आयुष्यमान म्हणून आशीर्वाद दिला. मग त्याने डोळे उघडले साधूनं. मग राजानं विचारलं की महाराज, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे तर विचारू का. ते साधू महाराज म्हणले, राजेसाहेब तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये आहे ते विचारा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. मग त्यावेळेस तो राजा म्हणाला त्या साधूला, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असा धर्म कोणता आहे. त्यावेळेस ते साधू स्मित हसला आणि ते साधू म्हणाला, राजेसाहेब असा या जगामध्ये एकही धर्म असा सर्वश्रेष्ठ नाही. असं सांगितल्यावर राजाची अजून कुतूहल वाढली, कारण राजाच्या मनासारखं उत्तर येऊ लागलं. हा साधू चांगला दिसतोय आणि ह्याच्यापाशी आपल्याला आता खरा मग धर्म कोणता आहे, आपल्याला धर्माचा स्वीकार करायचा आहे, मला त्या धर्माचा स्वीकार करायचा आहे. मग त्या
साधन ओळखीलं. ठीक आहे राजेसाहेब, आपण काय करू म्हणला, चला मंदिरामध्ये दर्शन करू. आपण दर्शन केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचे मी उत्तर देतो असं सांगितलं. मग ते दोघंजण दर्शन केले. दर्शन करून बाहेर आल्यानंतर मग ते राजाची हुतकर्जा लागले, राजा मला सांगा सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता, मी कोणत्या धर्माचा स्वीकार करू. हा प्रश्न विचारल्यावर तिथं एक नदी होती. नदी छोटीची मोठी नव्हती थोडी, पण तिथं हजारो नाव त्या नदीला पाणी पलकट जाण्यासाठी. मग ती साधू महाराज म्हणले, राजेसाहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे, पण ही नदी आधी इथं लोक आहेत, ही नदी ओलांडून आपण पलकट जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो असं तो महात्मे म्हणाल्यानंतर राजेसाहेब म्हणजे ठीक आहे, तिथं हजारो नाव आहेत, कोणत्याही नावामध्ये बसून आपण जाऊ. पण हा जो साधू होता ते प्रत्येक नावाला त्या नावाड्याला बोलवायचा, ते नाव बघायचं आणि त्या नावामध्ये दोष काढायचा. असं सकाळपासून दुपारचे 11 11:30 वाजले. राजाला भूक लागली, राजाला कटाळा आला. पण ही राजाला वाटायला की ही साधूला कुठल्या तरी नावामध्ये बसायचं आणि पलकड जायचं. आपल्याला ते उत्तर ते खरा धर्म कोणता हे उत्तर ऐकायचं आहे. पण साधूनं तिथं हजारो नावं होत्या, एकही नाव पसंत केली नाही. 11 वाजले. मग ती राजा साधूला म्हणाला की महाराज म्हणला आपण इतक्या वेळेत 3-4 वेळेस पोहत गेलो असतो, म्हणला एवढी काही नदी मोठी नाही, एवढं काही पाणी जास्त नाही, आपण पोहत गेलं तर महाराज कसं राहील. मग ते साधू म्हणाला, राजेसाहेब अत्यंत उत्तम गोष्ट बोललात, अत्यंत चांगली गोष्ट बोललात. मग हे दोघंही त्यांच्या जीवनामध्ये पोहत जाण्यासाठी त्या नदी पलीकड पहिल्या तीरावर तयार झाले. ते पहिल्या तीराला गेल्यानंतर मग ते राजानं लगेच राजाच्या मनात, सांगा राजेसाहेब मला सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता आहे. त्यावेळेस मग तो जो महात्मा होता त्या महात्म्यानं सांगितलं की मी हजारो नावा बघितल्या, त्या प्रत्येक नावामध्ये दोष काढला. याचं कारण काय आहे राजेसाहेब, मला काही कळालं नाही म्हणला. मी सांगितलं की या जगामध्ये हजारो धर्म आहेत, त्या धर्माचं जर तुम्ही आधार घेतला तर प्रत्येक धर्म हा अहंकाराने भरलेला आहे. धर्माच्या आधाराने तुम्हाला ही भवसागर नदी तुमच्या जीवनामध्ये तरून जाता येतच नाही, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ज्या मनुष्याला ही भवसागर नदी तरून जायची आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये ही धर्माची काठी काही कामाची नाही. त्यावेळेस राजाला सत्य त्या साधूचं उत्तर पटलं. राजेसाहेब तुमच्या मनामध्ये हे खूळ कुणी आणलं आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमा अर्पावे. तुम्ही राजे आहात, कारण राजाचं कर्तव्य आहे, प्रजा हीच त्याची म्हणजे दैवत आहे. तुम्ही चांगली ते प्रजाची तुम्ही सेवा करीत होता, तुम्ही कशाला तुम्ही ह्या धर्माच्या नादामध्ये लागलात. जसं भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तुझा धर्म आहे काय, अर्जुनाला बार बार सांगतात तुझा क्षत्रिय हा तुझा धर्म आहे, तुझं लढणे लढाई करणे, तुझं संन्यास घेणे, मी भगवी वस्त्रे घालतो ही तुझा धर्मच नाही. तुझा धर्म काय, म्हणून जे आपल्या वाटेला जे कर्म आले ते कर्म करणे प्रामाणिकपणे, तोच प्रत्येक मनुष्याचा खरा धर्म आहे. हाच भगवद्गीतेचा संदेश आहे. हेच महाराजानं त्यांना पटवून सांगितलं. महाराजाचं ते राजेसाहेबाला पटलं. असं अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा भावार्थ होता. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे आवो केशिराज दयाळा, केशिराज दयाळा, बरबहालला पाळीयला शेवटी, बरबहालला पाळीयला शेवटी. महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये परमार्थ करीत असताना केवळ काय करत होतो, माझ्या मनाने मी माझ्या जीवनामध्ये गुणदोष माझ्यामधले पाहतच नव्हतो. आणि मी तुम्हाला भगवंताला नाव उठवत होतो, या जगाला नाव उठवत होतो. पण आज माझ्या जीवनामध्ये लक्षात आलेलं आहे खरंच भगवंता तुम्ही दयाळू केशव आहात. या फार फार माझे लाड तुम्ही माझ्या जीवनामध्ये पुरविलात. माझ्या जीवनामध्ये त्याचे उपकार हे फेडणं होणारच नाही, कारण माझ्या जीवनामध्ये जे गुणदोष होते ते गुणदोष आता मी बाजूला काढलेले आहेत. मला आता तुमची प्रचिती झालेली आहे. ह्या उपकाराचं ऋण माझ्या जीवनामध्ये कसं फेडू
असं महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये कर्म तर करावंच लागतं. कर्म न करता तक्रार करता येतच नाही. कर्म म्हणजेच आपलं प्रारब्ध आहे म्हणा, आणि तेच तुमच्या जीवनामध्ये पुण्य किंवा पाप आपल्या जीवनामध्ये होतं. म्हणून माऊली म्हणतात, मनवणे करता मुद्दल न दिसे, आणि सेखी कारणी काही नसे, माझी कार्याची अपशय वाढू लागे. सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की कर्म करीत असताना कर्म करणारा जो करता आहे, जे कर्म करतो, करता दिसते का आपल्या जीवनामध्ये? आपल्याला करता कधीच दिसत नाही. कर्म तर आपल्या जीवनामध्ये वाढलेलं असतंच, पण करता आपल्या जीवनामध्ये कधी दिसत नाही. आणि कर्म ऑटोमॅटिक आपल्या जीवनामध्ये वाढत राहतं. ते वाढलेलंच कर्म सत्कर्म आहे का कोणतं कर्म आहे? कारण आपण जे कर्म म्हणजे ते बीज पडलेलं आहे. त्या बीजाचं झाड कोणतं उगवलं आहे? कारण बाबळीचंच उगवलं का आंब्याचंच उगवलं का आपण कशाचं झाड लावलं होतं तेच आपल्या जीवनामध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि शेवटी त्या कारण कर्माचा सुरुवातही नाही आणि कर्माचा शेवटही तुमच्या जीवनामध्ये काही दिसत नाही. हे कर्म मधीच तुमच्या जीवनामध्ये वाढलेलं दिसतं असं माऊली म्हणतात. माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबारा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. बोला पुंडरी गौरवी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.